भाजपा नेता तथा उप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मराठवाड़ा का दौरा करेंगे। इस अवसर पर प्रत्येक जिले में तालुका और कार्यकारिणी सदस्यों की बैठक आयोजित की गई। लेकिन भाजपा की हुई बैठक में बीजेपी युवा मोर्चा के प्रदेश सचिव सुजीत जोगस ने सवाल उठाया है कि बीजेपी का सम्मेलन जिला कार्यकारिणी के लिए है या तालुका कार्यकारिणी के लिए है। जोगस ने बैठक में कहा कि इसका कारण यह है कि विधायक बमनराव लोनीकर और युवा मोर्चा के क्षेत्रीय अध्यक्ष राहुल लोनीकर को सम्मेलन से बाहर कर दिया गया है। क्या जालना में बीजेपी प्राइवेट लिमिटेड पार्टी बनी है? ऐसा सवाल उन्होंने इस दौरान किया। जालना जिल्हा कार्यकारिणी अधिवेशन हे जिल्ह्याच्या कार्यकारिणीचं अधिवेशन आहे का तालुक्याच्या कार्यकारिणीकडचं आहे, हे मला काही कळलेलं नाही अजून। कारण काय झालं, जाफराबाद, भोकरदन, जालना आणि बदनापूर याच तालुक्यातील त्या ठिकाणी पदाधिकारी होते। एवढंच काय तर या महाराष्ट्राचे नेते सन्माननीय आमदार बबनराव भाऊ लोणीकर साहेब व भाजपचे युवा मोर्चाचे राज्याचे अध्यक्ष राहुल भैया लोणीकर साहेब यांना देखील या कार्यक्रमाला इन्व्हाइट केलं नाही, बोलवलं नाही। आम्ही तर लांबचे छोटे कार्यकर्ते आहोत। म्हणजे जिल्ह्यामध्ये यांना प्रायव्हेट लिमिटेड पक्ष करायचा आहे का आयोजकांना? आयोजक म्हणजे बद्री पठाडे साहेब जे जिल्हा अध्यक्ष आहेत जालना जिल्ह्याचे, यांना यामध्ये गडतट करायचं आहे का? आत्ताच नुकत्याच लोकसभेमध्ये आम्ही जीव तोडून काम केलं भारतीय जनता पक्षाकरता। आमचा डीएनएच भाजप आहे आणि पक्षाचं काम करून देखील अशा पद्धतीनं पक्षाच्या जिल्हा कार्यकारिणी अधिवेशनाला न बोलावणं हे मला वाटतं चुकीचं आहे। की जिल्ह्यामध्ये गडतट कोण करतं यावर नाही सिद्ध होत आहे। आम्ही असं कधीही करत नाही। मी लोकसभेचा पुरावा देऊ शकतो, लोकसभेला काम केल्याचा। माननीय रावसाहेब पाटील दानवे साहेब, खासदार साहेब यांच्या प्रचाराचं काम केल्याचा पुरावा मी देऊ शकतो। आम्ही काम करणारे कार्यकर्ते आहोत, लहान कार्यकर्ते आहोत। पण आमचे नेते सन्माननीय बबनराव भाऊ लोणीकर साहेब ज्यांनी 40 वर्ष या जिल्ह्यामध्ये पक्ष संघटन वाढवलंय, कार्यकर्त्यांचं जाळं मजबूत केलंय आणि राहुल लोणीकर साहेब तर राज्यामध्ये फिरतायत, संपूर्ण युवा मोर्चा ताकदीनं मोठा करतायत। मग एवढं सर्व काम असून, जिल्ह्यात काम असून, जिल्हा कार्यकारिणीच्या अधिवेशनाला पोर्तुला निरोप नाही, मंठ्यात नाही आहे, घनसावंगीत नाही आहे, आमच्या नेत्यांना नाही आहे, हा दुजाभावपणा का? मला हा सवाल करायचा आहे बद्रीभाऊ पठाडे यांना की बद्रीभाऊ पठाडे, आपल्यावर कोणाचा दबाव आहे का? जर असेल स्पष्ट सांगा, व जर तसं नसेल तर स्पष्टीकरण द्या। आणि या पलीकडे जरा सांगायचं आहे की माननीय नेते सन्माननीय रावसाहेब पाटील दानवे साहेब, आपण जिल्ह्याचं धुरंधर नेते आहात, तुम्ही आहात, माननीय बबनराव भाऊ लोणीकर साहेब, दोघंही आम्हाला म्हणजे सन्माननीय आहेत। मग दानवे साहेब या अशा मगरूर असणाऱ्या जिल्हा अध्यक्ष बद्रीभाऊ पठाडे साहेब यांच्यावर कारवाई करणार का? यांची कान उघडणी करणार का?